मिरच्यांची देठ काढून ठेवले होते ते घालायचे आहेत आणि थोडस तेल घालून चांगलं भाजून घ्यायचे आहेत। मिरच्या भाजून झालेल्याच आहेत। एक 5 मिनिटं थंड करून घेतल्याच्या नंतर मिक्सरचं भांड घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मिरची, भाजलेले शेंगदाणे आणि लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेऊन थोडस 1 ते 2 गरका मारून घेऊया। त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि 1 कैरी अशी किसून घेतलेली होती। हे सगळं त्याच्यामध्ये घालून चवीनुसार मीठ घालणार आहे। मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा झाकण ठेवून साधारण 1च गरका मारून घेतलेला आपल्याला फोडणी द्यायचं आहे। त्याच तव्यामध्ये तेल चांगलं तापवून घेणार आहे। चिरून घेतलेला आहे बारीक आणि चांगला गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून घेणार आहे। कांदा चांगला भाजल्याच्या नंतर जो आपण मिरचीचा ठेचा मिक्सर मध्ये वाटला होता तो आपल्याला घालून घ्यायचा आणि साधारण 5 मिनिटं चांगलं त्याला हलवून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं आपला चांगला भाजून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्या तोंडाला पाणी सुटणारा झणझणीत असा कैरी मिरचीचा ठेचा तयार झालेला